सर्वांना नमस्कार. तर आज आहे धनतेरस. तर तुम्हा सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा पूर्ण दिवस तसा कामातच जाणार होता, कारण मला आज फराळाचं पण बनवायचं होतं वस्तू. तर सर्वात आधी मी स्वयंपाक करून घेतला, कारण शुभ्राच्या बाप्पांना जायचं होतं कामाला. तर आज 11 ते 8 त्यांची ड्युटी होती. तर त्यामुळे मी इथे पटकन स्वयंपाक बनवून घेतला. तर इथे मी वांग्या बटाट्याची भाजी बनवली आहे आणि पोळ्या बनवलेल्या आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आमची घरगुती भाजी बनवलेली आहे. कारण स्वयंपाक झाल्यानंतर मला जायचं होतं गावामध्ये, कारण पंत्या वगैरे माझ्या काही किरकोळ वस्तू राहिलेल्या होत्या आणायच्या. आणि आज धनतेरस होती, तर मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिराई आणायची होती. आणि मग नंतर शुभ्राच्या पप्पांना दिवसभर वेळ भेटला नसतात, तर त्यामुळे मी पटपट आवरलं आणि मग आम्ही गावामध्ये गेलो. तर गावामध्ये आता 3-4 दिवस इतकी गर्दी राहणार आहे की म्हणजे चालायलासुद्धा जागा राहत नाही, इतकी गर्दी असते गावात. त्यामुळे सकाळी लवकर गेलेलंच बरं असतं, म्हणजे मग दिवसभर आपला मोकळा असतो आपली बाकीची कामं उरकायला. तर आज सकाळी छान ऊन पण पडलेलं होतं, तर मी चिवड्याचं जे मुरमुरे आहेत ते छान बाहेर उन्हामध्ये सुकत ठेवलेले होते आणि एका बाजूला खोबरं पण पाण्यामध्ये छान भिजत ठेवलेलं होतं. त्यानंतर गावातून आलो आणि शुभ्राच्या पप्पांना जेवण वगैरे दिलं पटकन. आणि ह्या ज्या ज्या वस्तू आणल्या आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात दाखवल्या आहेत. तर रात्री आमच्याकडे पाऊस पण पडला. तुमच्याकडे पण पडला का? आमच्याकडे तर कधी पण पाऊस येतोय. तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.